प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. सर्वांना प्रेज द लॉर्ड. एक वचन घेऊ. मार्क शुभवर्तमान 5 अध्याय आणि वचन 9 सगळ्यांनी मिळून वाचायचं. मार्क शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 9. अध्याय आणि वचन आहे 9. मिळालंय सर्वांना. याचं सगळ्यांना मिळून घ्या. आपण वाचू. मिळालंय सर्वांना. हालेलुया. धन्यवाद. मार्क शुभवर्तमान 5 अध्याय आणि वचन आहे 9. मिळालंय. 5 अध्याय वचन 9. मार्क शुभवर्तमान अध्याय 5 वचन 9. ओके, वाचूयात एक सोबत आपण मिळून वाचूया. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. एकदा परत वाचूया. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. मागील काही दिवसामध्ये तुम्ही जर एक माझा प्रचार ऐकला असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी एचकेएल याचा 37 अध्यायामधून काही गोष्टी प्रचार केला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ते हाडं होते आणि परमेश्वराने एचकेएलला दृष्टांत देऊन त्याला त्या अस्थिच्या खोऱ्यामध्ये नेऊन म्हटलं की हे जिवंत होतील का. बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहिलं की त्याला सांगितलं की तू ह्या वाऱ्याकडे तोंड देऊन तोंड फिरवून संदेश दे. आणि ज्यावेळेस तो संदेश द्यायला लागला तसं तसं त्या हाडांना काय यायला लागला. बरोबर आहे. मांस यायला लागलं, चमडं यायला लागलं, त्याला मस्तक म्हणजे शरीर यायला लागलं, सर्व अवयव त्याला जोडत गेले. आणि नंतर आपण पाहतो त्याच अध्यायामध्ये पुढं हे हाडं काय झाले, एक मोठं ते सजीव झाले आणि एक मोठं आपल्या पायावर काय उभं राहिलं, सैन्य. बरोबर. काय म्हटलं, सैन्य. आणि या सैन्याला आपण काय म्हटलं होतं, मंडळी. पायावर उभं राहणारी मंडळी. घर कुठे बांधलं जातं, पायावर. येशू म्हणतो की पेत्रा तू खडक आहेस आणि मी माझी मंडळी ते खडकावर म्हणजे त्या पायावर काय करेल, स्थापन करेल. म्हणजे एकापेक्षा जास्त असेल ना त्याला आपण मंडळी म्हणतो. मराठीत, हिंदीमध्ये कलेसिया म्हणतात आणि हिब्रू भाषेमध्ये एकलेसिया म्हटलं जातं. हालेलुया. आपण मंडळी कारण आपण कोण आहे, सैन्य झालेलो आहोत. पण या वचनामध्ये एक पाहायला मिळतं मार्क शुभवर्तमान 5 अध्याय आणि वचन 9 मध्ये की येशूने एका व्यक्तीला विचारलं, तुझं नाव काय? ऍक्च्युली त्या व्यक्तीला नव्हतं विचारलं, त्या व्यक्तीमध्ये वास करणाऱ्या आत्म्याला विचारलं होतं की तुझं नाव काय. त्यावेळेस तो काय म्हणतो, सैन्य. म्हणजे देवाच्या लोकांचीच फक्त मंडळी नाहीये, दुष्ट आत्म्यांची पण काय आहे, मंडळी, सैन्य. आणि सैन्य काय करतं, युद्ध करतं. हॅलो, सैन्य काय करतं, शैतानाच्या सैन्यामध्ये एकजूट आहे, पण ख्रिस्ती लोकांच्या सैन्यामध्ये एकजूट नाहीये. म्हणून येशू काय सांगतो, बंधूने एकत्र राहणं किती चांगलं आणि मनोरम आहे. शैतान त्याच्यामध्ये कधीच फूट पाडत नाही, परंतु ख्रिस्ती लोकांच्या मंडळीमध्ये मात्र समजतं मी काय सांगते. आज ख्रिस्ती लोकांच्या मंडळीमध्ये फूट पाडतो, परंतु शैतान त्याच्या मंडळीत कधीच फूट पाडत नाही. म्हणून येशू पण म्हणतो, जर शैतानच शैतानाला काढायला लागला तर त्याचं राज्य कसं टिकेल, त्यांच्यात फूट पडेल का नाही. येशू बोलतो, बोलला का नाही येशू. जर शैतान शैतानाला काढत असेल तर त्याच्यामध्ये फूट पडेल आणि त्याचं राज्य कसं टिकेल. त्याला त्याचं राज्य टिकवायचंय म्हणून त्यांच्यात फूट पडत नाही. पण ख्रिस्ती लोकांचं राज्य त्याला काय करायचं, काय करायचंय, नष्ट करायचंय. म्हणून आज अनेक मंडळ्या फुटल्या जात आहेत. आज अनेक मंडळ्या काय होत आहेत, नष्ट होत आहेत. आज अनेक मंडळ्याच राहिलेल्या नाहीयेत. अनेक मंडळ्या विश्वासी राहिलेल्या नाहीयेत. बरेचसे चर्च मी पाहिले की त्या चर्चला लॉक लावलंय आणि वर्षभर ते चर्च देवाची उपासना करण्यासाठी उघडत नाही. मी अशा मंडळ्या पाहिल्या की त्यांचं युक्तिवाद कुठे माहितीये का, न्यायाला, कोर्टामध्ये. आज बरेचसे चर्चेस बंद पडण्याचं कारण न्यायालय आहे. हालेलुया. हे शैतानाने केलं.
फूट पाडण्याचं काम. मला असं वाटतं माझा जन्मही झाला नसेल त्या वेळापासून ह्या पैठण तालुक्यामध्ये परमेश्वराचं नाव गाजलं. हालेलुया. कारण मला चांगलं आठवतं माझ्या वडिलांचं लग्न झालं नव्हतं त्यावेळेस माझे वडील मला आजच सांगतायत की त्यावेळेस मी एक पास्टर म्हणून सेवा केली काही दिवस. म्हणजे याचा अर्थ माझ्या अगोदरपासून देवाचं नाव पैठण तालुक्यात आहे का नाही. पण आज मी पाहतोय जर त्या दिवसापासून किंवा त्याच्या आधीपासून देवाचं नाव असेल तर आतापर्यंत किती मंडळ असल्या पाहिजे होते, किती लोक प्रभूमध्ये असले पाहिजे होते, किती चर्चेस भरले पाहिजे होते, संख्या किती वाढली पाहिजे होते. पण गावागावातले चर्च बंद झाले. कशामुळे? कुठेही जा गावाचे नाव नाही घेतलेले बरोबर आहे. पण पैठण तालुक्यामध्ये असं म्हणूया काश्मीर ते कन्याकुमारी काय झालं? परमेश्वराच्या मंडळीमध्ये फूट पडली. कारण आपल्यात एकजूट नाहीये, एकाग्रता नाहीये, सहनशीलता नाहीये. सरळ सरळ सांगायचं म्हणलं आत्म्याचे 9 फळ आपल्यामध्ये. प्रभूने आपल्याला व्यवस्था लावली. निदान हे निश्चित आहे की आपण नियमशास्त्राच्या अधीन नाहीये, आपण कृपेच्या अधीन आहे. पण तीच कृपा आपल्याला एकमेकांमध्ये काय ठेवते? निर्बंध ठेवते. हालेलुया. प्रभू म्हणतो की तुम्ही एकमेकांच्या काय असले पाहिजे? अधीन असले पाहिजे. हे आपल्या बोलण्याने होत नाही किंवा आपल्या ऐकण्याने होत नाही. हे सगळ्या गोष्टी ज्या घडतायत ना हे फक्त कारणीभूत एक शैतान आणि दुसरं कोण आहे? परमेश्वर. चांगलं होत असेल तर परमेश्वर, वाईट होत असेल तर शैतान. ठीक आहे, येऊया परत वचनाकडे. आपण जे शास्त्र भाग वाचला मत्ती शुभवर्तमान मार्क शुभवर्तमान 5 अध्याय आणि वचन 9 याच्यामध्ये येशू एका व्यक्तीला विचारतो की तुझं नाव काय? त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो माझं नाव सैन्य आहे. मला सैन्य आहे कारण आम्ही पुष्कळ आहोत. हे जे वचन तुम्हाला मत्ती शुभवर्तमान 8 अध्याय 28 वचनापासून 34 पर्यंत, मार्क शुभवर्तमान जसं आता आपण पाहतो 5 अध्याय 1 वचनापासून 20 पर्यंत, लूक शुभवर्तमान याचा 8 अध्याय 26 वचनापासून 39 वचनापर्यंत 3 शुभवर्तमानामध्ये या सैन्याचं वर्णन तुम्हाला पाहायला मिळेल. हालेलुया. हालेलुया. हे सैन्य चांगलं आहे का वाईट आहे? बरोबर आहे, वाईट आहे. मी परत एकदा सांगतो सैन्य म्हणजे हे दृष्ट आत्म्याचं सैन्य आहे. कोणत्या आत्म्याचं? आणि तुम्ही कोणत्या आत्म्याचे? पवित्र आत्म्याचे. तुम्ही पवित्र आत्म्याचे कोण आहे? सैन्य आहे. आणि ते कोण आहे? दृष्ट आत्म्याचे सैन्य आहे. हालेलुया. जो विश्वास करतो त्याला काय मिळतं? पवित्र आत्मा मिळतो. लक्षात येतं मी काय सांगतो? म्हणजे तुम्ही कोणाचे सैन्य? पवित्र आत्म्याचे सैन्य. तुमच्यामध्ये पण एक आत्मा वास करतो आणि तिथं आपण पाहतो त्या व्यक्तीमध्ये सुद्धा एक आत्मा वास करतो. तो आत्मा दृष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांनो, मला आज महत्वाच्या विषयाकडे तुम्हाला घेऊन जायचं. माझा विषय असणार आहे तुमचे जीवन कब्रस्तान तर नाहीये ना. मग असेच म्हटलं की विषय थोडासा हटके. तुमचं जीवन कब्रस्तान तर नाहीये ना. तुम्हाला कब्रस्तानामध्ये राहायला आवडतं? माझ्याकडे लक्ष द्यायचं. राहायला आवडतं का? कब्रस्तानामध्ये काय असतात? हॅलो, मेलेले लोक असतात. ओके, अजून कब्रस्तानामध्ये काय असतात? तुम्ही कधी कब्रस्तानात गेला नाहीस का? पाहिलं नाही का? अस्थि असते, राख असते. ओके, अजून कब्रस्तानामध्ये काय असतं? लोकांचे ओके आत्मे असतात. ओके, ठीक आहे. अजून काय असतं कब्रस्तानामध्ये? मेलेल्या लोकांची हाडं असतात. ओके, अजून काय असतं?
बरं तुम्ही त्या हाडांना घाबरताय, राखेला घाबरताय, वस्तूला घाबरताय का तिथं क्रॉस लावलाय त्याला घाबरताय का ते विटाने बांधलेल्या कबरीला घाबरताय? कशाला घाबरताय? कब्रस्तानामध्ये राखेला घाबरताय? ते राखेला घाबरताय. ओके ओके ओके. कब्रस्तानामध्ये तुम्ही कशाला घाबरताय? काय मागे लागतील? म्हणजे कब्रस्तान कोणाच्या राहण्याचं ठिकाण आहे? भूतांचं राहण्याचं ठिकाण आहे. म्हणून आपण कब्रस्तानाकडे जात नाही, कब्रस्तानावर घर बांधत नाही. हालेलुया हालेलुया. त्या राखेला भीती नाहीये, पण राखेमध्ये भूत येतं त्याची भीती आहे. त्या विटाला भीती नाहीये, पण विटाच्या द्वारे भूत येतं त्याची भीती आहे. बरोबर ना? हालेलुया. नाहीतर लोक बांध करायला कमी करत नाही, तर कब्रस्तानची जागा कशी मोकळी सोडते? पण ते भीती आहे म्हणून कब्रस्तान काय आतापर्यंत रिकाम आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. हे 3 वर्णन आपण पाहतोय 3 शुभवर्तमानामध्ये, पण विशेष मी मार्क शुभवर्तमानातून घेतलं, कारण मत्ताईने ह्या व्यक्तीला जे पाहिलं त्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन, मार्कने या व्यक्तीला अनुभवलं त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन, आणि लूकने हे सगळं अनुभवलं त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन. तिघांचाही पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगवेगळा आहे. आणि मी फक्त मार्क शुभवर्तमानातला मार्काचा दृष्टिकोन मी तुमच्या समोर ठेवणार. येशू एका ठिकाणावरून जात असताना तो समुद्राच्या पलीकडे जात होता आणि एका देशामध्ये, एका नगरामध्ये तो पोहोचला. बरेचदा असं होतं, पहिलं गाव कधीच लागत नाही. पहिलं काय लागतं? पहिलं काय लागतं? गाव कधीच लागत नाही. पहिलं काय लागतं? कब्रस्तान लागतं. आणि येशू सुद्धा जात असताना त्याला एक कब्रस्तान लागलं. कब्रस्तान लागल्याच्या नंतर कोणी कल्पनाही केली नसेल, विचारही केला नसेल की त्या कब्रामध्ये सुद्धा कोणीतरी राहत आहे. हालेलुया. ज्यावेळेस येशू जवळ गेला कब्रस्तानाच्या रस्त्या लगत चाललेला असताना एक व्यक्ती कब्रस्तानातून बाहेर आला. होय, काही ठिकाणी 2 लिहिले, काही ठिकाणी 1 लिहिलं. म्हणून मी म्हटलं ना की काहींचा दृष्टिकोन वेगवेगळा. मी बरेचदा असं सांगितलं अनेकांना, बायबल कॉलेजमध्ये शिकवत असताना पण मी म्हटलं हे लिहिलं कोणी? 40 लेखकांनी. बरोबर, मनुष्याने लिहिलं पण देवाने सांगितलं. मनुष्याने लिहिलं, देवाने सांगितलं. हे शास्त्र ईश्वर प्रेरित आहे, देवाने दिलेलं आहे. पण लिहित असताना ज्यावेळेस पहिलं बायबल झालं असेल, त्या बायबलचं कोणीतरी ट्रान्सलेट केलं, त्याचं कोणीतरी ट्रान्सलेट केलं, त्याचं कोणीतरी ट्रान्सलेट केलं. असं करत करत काय झालं माहिती का? शब्दांमध्ये गोंधळ झाला. पुढे 1च आलं, पुढे 2च आलं. लक्षात आलं मी काय सांग? कुठं 1 आलं, कुठं 2 आलं. हे तुम्ही 3 शुभवर्तमान व्यवस्थित वाचा, तुमच्या लक्षात येईल. पुढे लिहिलंय की 2 दृष्ट आत्मा लागलेले व्यक्ती कब्रातून बाहेर आले, आणि एका ठिकाणी लिहिलंय 1 दृष्ट आत्मा लागलेले व्यक्ती. मग घ्यायचं कोणतं? मी तर असं म्हणेन, मी 1ही म्हणणार नाही आणि 2ही म्हणणार नाही. जर हे 2 व्यक्ती जर बायबल मध्ये सांगितले किंवा 1 व्यक्ती जर कब्रस्तानामध्ये राहत असेल, तर त्याच्यासारखे अनेक दृष्ट आत्मे ग्रसित लोक, अक्राळ विक्राळ लोक, भयभीत करणारे लोक, हानी पोहोचवणारे लोक, मला नाही वाटत चांगल्या जागेवर राहत असतात. त्यांना तिकडच नेऊन बांधत असतात. हालेलुया. बरोबर, पुष्कळ त्या कब्रस्तानामध्ये असतील. आणि बायबलचं वचन सांगतं, जर तुम्ही वाचलं तुमच्या लक्षात येईल की तो व्यक्ती साखळदंडाने बांधलेला होता. आणि तो कसा होता? अक्राळ आणि विक्राळ होता. वाचूया आपण 5 अध्याय वचन 3. तो कब्रात राहत असेल
व त्याला साखळ दंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळ दंडाने बांधिले असतानाही त्याने साखळ दंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे केले होते आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. ऐकताय तुम्ही? म्हणजे ज्यावेळेस त्याला दृष्ट आत्मा लागला होता त्यावेळेस कोणीतरी मिळून त्याला कबरेमध्ये नेऊन बांधला असेल आणि याच्यासारख्या लोकांना काय केलं असेल, त्या कबरेमध्ये नेऊन बांधलं असेल, साखळ दंडाने बांधलं असेल, यासाठी की त्याने तिथून बाहेर येऊ नये आणि कोणाला हानी पोहोचू नये. पण दृष्ट आत्म्याची ताकद माणसापेक्षा जास्त आहे. तुम्ही ऐकता मी काय सांगतो? दृष्ट आत्म्याची ताकद माणसापेक्षा काय आहे? पण त्याही पेक्षा जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ना त्याची ताकद जास्त. हालेलुया, हालेलुया. ताकद दृष्ट आत्म्याची जास्त आहे, पण जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याची ताकद त्याच्यापेक्षाही जास्त आहे. आणि हा दृष्ट आत्माग्रस्तित व्यक्ती आपले साखळ दंड तोडतो आणि पटकन येशूकडे धावत येतो, पळत येतो आणि येशूला विनंती करतो. पहिलं पाया पडतो, नतमस्तक होऊन विनंती करतो. बघा, दोन गोष्टी ह्या दृष्ट आत्म्यामध्ये पाहायला मिळतात. एक तो नम्रपणा. तुम्ही जर हे वचन वाचलं तुमच्या लक्षात येईल. तो आला वचन 6 मध्ये येशूच्या पाया पडून मग मोठ्याने तो ओरडला. व त्याच्या पाया पडला. कोण पडलाय? दृष्ट. तो व्यक्ती नाही, दृष्ट आत्मा येशूच्या काय करतोय? पाया पडतो आणि मग मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्र, तू मध्ये काय पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू. ऐका, दृष्ट आत्मा काय म्हणतोय? तू मध्ये का पडतोस? हॅलो, लक्षात येतं? माझ्याकडे लक्ष द्या. दृष्ट आत्मा कोणाला म्हणतोय? काय म्हणतो की तू मध्ये का पडतोय? देवाच्या लोकांना आज मला तुम्हाला सांगायचं, जे येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात ना ते येशू सारखेच आहे. येशूला ह्या दृष्ट आत्म्याचं काही घेणं देणं नव्हतं, पण एक घेणं देणं होतं की ज्याच्यामध्ये दृष्ट आत्मा घुसला ना त्या व्यक्तीला आजाद करायचं. हालेलुया. देवाच्या दासांचं कुठलाच शत्रू नाहीये, पण तो येशूच्या पावलावर पाऊल ठेवून अशा भूतग्रस्त लोकांना, समस्यात सापडलेल्या लोकांना, अडचणीत असलेल्या लोकांना, बंधनात असलेल्या लोकांना मुक्त करण्यासाठी तो काय करत आहे? शत्रुत्व करत. हालेलुया. तुमच्या लक्षात येत नाही मी काय सांगतो? म्हणून आज तुम्हाला माहितीये का, काही गावागावामध्ये पाठी लागलेली आहे. पास्टर लोकांना गावात येण्यास मनाई आहे, घेणं देणं काही नाहीये, पण तिथले दृष्ट आत्मा म्हणतो तू मध्ये का पडतोस? आम्ही आमचं पाहुणा काय करायचंय? लक्षात येतं मी काय म्हणतो? हालेलुया. आम्ही काय करू? आमचं आम्ही पाहू की आम्ही काय करणार. तू मध्ये का पडतोस? अगदी तसंच काही दिवसापूर्वी मला वाटतं आमच्या गावामध्ये पण पाठी लागली होती. ख्रिस्ती लोकांना गावात प्रवेश नाही. हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांना, देवाचे लोक जिथं जातात ना तिथं हालचाल होते. काय होते? हालचाल होते. धरती कापायला लागते, कारण भयभीत होतो ना माणूस, थरथरायला लागतो. शरीर काय होतं? हालायला लागतो. त्याला जमीन सुद्धा हल्ल्यासारखं वाटायला लागते. त्याला हे जग काय होतं? फिरल्यासारखं वाटायला लागतं. अगदी शैतानाला सुद्धा ह्याच गोष्टी अनुभवायला मिळतात ज्यावेळेस देवाचे लोक देवाचं सामर्थ्य घेऊन अशा ग्रस्त लोकांकडे जातात. हालेलुया. त्यावेळेस ते काय होतात? भयभीत होतात. मला एक सांगायला आवडेल, मी एका घरामध्ये जायचो, वारंवार जायचो, प्रार्थनेसाठी जायचो, पण त्यांच्या मला जायच्या अगोदर त्यांचा काही ना काही कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद होत होता. आणि मी तिथं गेल्याच्या नंतर अजून जोशाने वाद व्हायचे, मोठ्याने वाद व्हायचे. त्या दिवशी मी नाराज झालो ज्यावेळेस तो व्यक्ती मला येऊन सांगतो की मी तुमच्याबद्दल असा विचार करत होतो.
पण मला आज आनंद होतो की प्रभू माझी निराशा दूर करा. हालेलुया. तो व्यक्ती मला म्हटला की तुम्ही आमच्या घरी आले की आमचे वाद होतात, आमचे भांडण होतात. मग मला असं वाटत होतं आतापर्यंत की तुम्ही आमचे भांडण लावून द्या. हालेलुया. पण आज मला आनंद होतो की देवाचे लोक भांडण लावण्यासाठी नाहीये, देवाचे लोक एकमेकांमध्ये फूट पाडण्यासाठी नाहीये, देवाचे लोक परिवाराला विभक्त करण्यासाठी नाहीये, पण देवाचे लोक सर्वांना एकत्र आणण्याचं काम करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. येशूने काय केलं? त्या दृष्ट आत्मा लागलेल्या व्यक्तीला मोकळं करण्याची इच्छा केली आणि त्या दृष्ट आत्म्याला म्हणतो तू कोण आहेस? कारण हा व्यक्ती मी ओळखतो, हा मनुष्य आहे, पण तू कोण आहेस? हालेलुया. तू मनुष्य नाहीयेस. तुम्हाला समजतं मी का? तू मनुष्य नाहीये. कदाचित आपण पण मनुष्य आहोत का नाही मला नाही माहिती, पण मी तुम्हाला वचनातून घेऊन जाणार आहे. मग तुम्हाला मी मनुष्य आहे किंवा हालेलुया. एक डायलॉग आहे आणि प्रत्येक चर्च मध्ये बरेचदा लोक हे डायलॉग वापरतात. चर्च मध्ये दूत आहे आणि बाहेर, चर्च मध्ये काय आहे? दूत आहे आणि बाहेर भूत आहे. आता हे सिद्ध करूयात आपण बायबल मध्ये. येशू त्याला म्हणतो हा मनुष्य मला माहिती आहे, कारण जो आईच्या उदरात जन्म घेतो ना त्याचं नाव सुद्धा मला ठाऊक असतं. हा व्यक्ती मला माहिती, पण तू कोण आहे माझं? येशू कोणाला बोलतो माहितीये का? त्या व्यक्तीच्या आतमध्ये असणाऱ्या. एक लक्षात ठेव, येशू त्या दुष्ट आत्म्याचे जे पदाधिकारी व्यक्ती आहे त्याला बोलत. येशूला एक ठिकाणी असं बोललं की हा पालसपुराच्या साह्याने काय करतोय? पालसपूर कोण आहे? भूतांचा. मग येशू कोणाला बोलतोय? हे सैन्य. मग यांच्या कोणी तर लीडर असेल ना, नेतृत्व करणारा पुढारी असेल ना, त्या पुढारीला प्रभू विचारतो तू कोण आहेस? तू मला विचारतोस माझ्या मध्ये पडू नकोस, तू मला विचारतोस की आमच्या मध्ये येऊ नकोस. पहिलं तर नतमस्तक होतोय, प्रेमाने बोलतो आणि नंतर वडून म्हणतोस की तू आमच्या मध्ये काय येतोस? छळू नकोस. हालेलुया. हालेलुया. बायबलचं वचन सांगतो त्यावेळेस तू म्हणतो आम्ही सैन्य, आम्ही पुष्कळ आहे, एक नाहीये, आम्ही पुष्कळ आहे, माझ्या मागे खूप लोक आहेत. विचार करा, पुष्कळ असे दृष्ट आत्मे आज मनुष्याला ग्रसित करत आहे. कोणते आत्मे ते पाहूयात आपण. मार्क शुभवर्तमान 7 अध्याय. कोणते आत्मे देवाच्या लोकांना देखील ग्रस्त करतात, पीडतात, पाहूयात आपण. कारण पुष्कळ आत्मे आहेत. दृष्ट म्हणजे दृष्ट विचाराने चालणारे. हे जे दृष्ट आत्मे ज्या व्यक्तीला लागले होते ना, त्या व्यक्तीला काय प्रेमाने सांभाळत होता का? बायबलचं वचन सांगतं की तो दगडाने स्वतःला ठेचून घेत होता, विजा पोहोचवत होता, रक्तबंबाळ करत होता, रक्त काढत होता, परिवारापासून वेगळं करीत होता. हालेलुया. हे दृष्ट चाल आहे आणि हे दृष्ट आत्म्याचं काम आहे. बायबल दृष्ट कोणाला म्हणतं? मार्क शुभवर्तमान 7 अध्याय आणि 20 पासून आणखी तो म्हणाला जे माणसातून बाहेर निघते. इथं आहे ते दृष्ट आत्मे कोण आहे? ते दृष्ट आत्मे काय करतात? कोणाला आपण दृष्ट आत्मे म्हणतो हे ऐकायचंय. आणखी तो त्याला म्हणाला जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला काय करते? मला काय करते? भ्रष्ट म्हणजे दृष्ट करते. ओके, पुढं. कारण आपण म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून. दृष्ट आत्मे कुठे राहतात? कुठे राहतात? हालेलुया. बाहेर आहेत का दृष्ट आत्मे? दिसत आहेत का? पण ते आतमध्ये आहे. आणि बायबलचं वचन सांगतं की अंतःकरणातून वाईट विचार निघतात. पुढं 4 कर्म, 1 चोऱ्या, 2 खून, 3 व्यभिचार, 4 लोभ, 5 दृष्टपणा, 6 कपट, 7 कामतरपणा, 8 हेवा, 9 शिव्या गाळी. ऐका, शिव्या गाळी हे शब्द इथं कोणी आहे का शिव्या देणार आहे? हे कुठून आहे? मनापासून आहे. हो, कृपया समजून घ्या, आपण वचनातून बोलत आहोत, त्याच्यामुळे मनावर कोणी लावून घेऊ नका. माझं बोलणं विचारात घ्या, मनावर
घेऊ नका. आपण वचन पाहतोय शिवीगाळी, मी नाही म्हणत आहे, इथं आधीच लिहिलंय म्हणून मी ते शब्द बाहेर काढत आहे. शिवीगाळी, पुढं अहंकार, मूर्खपणा, हे सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करीतात. या मार्ग शुभवर्तमान 5 अध्यायामध्ये. आणि वचन 2 वाचा. आणि मचव्यातून उतरतात अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरेतून निघून त्याला भेटावयास. मगाशी मार्क 7 अध्याय 20 वचनापासून पुढे वाचलं. दृष्ट अशुद्ध कशाला म्हटलं गेलं? जे अंतःकरणातून. मग अंतःकरणामध्ये काय आहे या गोष्टी आपण पाहिल्या. तुमच्या लक्षात येते का? तुमच्या लक्षात येते का? शैतान आपल्याला काय करतो? अशुद्ध करतो. आणि परमेश्वर काय करतो? शुद्ध करतो. त्याच्या येशूचं रक्त शुद्ध आहे आणि त्याच्या रक्ताने आपण काय झालं? स्वच्छ झालं. त्याने सांगितलं की तुमचे पाप मी काय केलं? पांढऱ्या बर्फासारखे शुभ्र केले, म्हणजे शुद्ध केलेले आहे. तो म्हणतो जसा मी पवित्र तसे तुम्ही सुद्धा पवित्र असा. पवित्रता म्हणजे शुद्धता आहे आणि अपवित्रता म्हणजे अशुद्धता आहे. आणि बायबलचं वचन सांगतं की त्या व्यक्तीमध्ये सैन्य होता अशुद्धाचं. काय होतं? काय होतं? सैन्य होतं अशुद्धाचं. आणि ते अशुद्ध आत्मे येशूकडे येऊन म्हणतात आमच्या मध्ये तुला काय केलं? बाकीचं लिहिलं नाही, पण आपण बघूयात, विचार करूयात. त्या ठिकाणी येशू आहे. जर चांगले माणसं येशूला मारण्यासाठी विचार करत असतील, चांगले माणसं जर येशूला डोंगरावरून खाली ढकलून देण्याचा विचार करत असतील, चांगले माणसं जर दगड उचलून त्याला मारण्याचा जर विचार करत असतील, चांगले माणसं जर वधस्तंभावर खेळवण्याचा जर विचार करत असतील, हे तर दृष्ट आत्मे आहेत. हॅलो, बोलायचे? आणि दृष्ट आत्म्याचं काम आहे दृष्ट पद्धतीने चालणं. मग हे जे शुद्ध अशुद्ध आत्मे आहेत, येशूला इथं 2च शब्द, एक तर ते पाया पडले आणि नंतर म्हणजे आमच्यामध्ये का पडतो. इतकं संभाषण झालं असेल का? बघा, 3 शास्त्रामध्ये त्याची दखल घेतली ह्या भूतग्रस्त व्यक्तीची. 3 जागेवर त्याचं नाव नमूद आहे. भूतग्रस्त व्यक्ती, मत्ताय, मार्क आणि लूका. म्हणजे काहीतरी प्रभू त्याच्यातून आपल्याला हालेलुया, हालेलुया. मला सांगायचंय, कदाचित आपण पण मनुष्य, त्याच्यामध्ये दृष्ट आत्मा होते, तो कब्रस्थानामध्ये राहत होता, त्याला कब्रस्थानामध्ये नेण्यात आलं होतं. पण आज मनुष्य कब्रस्थानामध्ये राहत नाही, तर कब्रस्थानातले भूत कब्रस्थान घेऊन मनुष्याच्या आतमध्ये राहतात. समजतं का? सांगतो, आता भूत कब्रस्थानात राहत नाही किंवा मनुष्य कब्रस्थानामध्ये राहत नाही, पण भूत कब्रस्थान घेऊन कुठे राहतात? हालेलुया. समजतं ते काय म्हणत? म्हणून विचारलं, तुमचं जीवन कब्रस्थान तर नाहीये ना? काय बोलता? दृष्ट आत्मा काय करतो? कधीच तुमचं चांगलं होऊ देत नाही. वारंवार तुम्हाला जखमी करतो. काय करतो? इथं हे व्यक्ती काय करत? तुम्ही पाहिलं ना, साखर दंड तू काय करतोय? दगडाने त्याच्या समोर जाण्याची हिंमत करायची नाहीये, जवळ थांबण्याची हिंमत करायची नाहीये. तू स्वतःला जखमी करून घेतोय. असेच माझ्या ख्रिस्ती बांधवाच्या जीवनामध्ये अशा असंख्य प्रकारच्या जखमा दृष्ट आत्मे देऊन जातात.